भारतीय जनता पार्टीवर अलायन्स केली होती, ते आदरणीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांनी. पण मुंडे साहेबामुळे एक आश्वासक चेहरा होता, विश्वास होता. नंतर तसं काय तसं भाजपवाल्यांना काय आमची गरज वाटली नाही किंवा आमची ताकद छोटी असेल म्हणून त्याने आम्हाला विचारलं नसावं. मला महाराष्ट्राचं राजकारण नाही करायचं, मला देशाचं राजकारण करायचं. महाराष्ट्रात सुभेदार भेटतो आणि दिल्लीमध्ये राजा बसतो. राजासाठी आमची लढाई चाललेली. नमस्कार. स्टोरी.com च्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. 2014 साली गोपीनाथ मुंडे यांनी काँग्रेस विरोधात एक मोठी आघाडी निर्माण केली होती. त्या आघाडीमध्ये राजू शेट्टी यांचा पक्ष सामील झाला होता, विनायक मेटे यांचा पक्ष सामील झाला होता आणि महादेव जानकर यांचा सुद्धा पक्ष सामील झाला होता. मात्र त्यानंतर राजकारण बदललं आणि हे सगळे पक्ष बाहेर पडले. आता आपण आहोत सध्या महादेव जानकर यांच्यासोबत. राष्ट्रीय समाज पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. त्यांनी काल काँग्रेस सोबत आघाडी केली आहे. सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे तुमचं स्टोरी.com मध्ये. सर, काल घोषणा केलीत, काल काँग्रेस बरोबर आघाडी केलीत. असं काय झालं की भाजपकडून तुम्हाला लांब जावं लागलं आता? नाही, आम्ही विधानसभेपासूनच भाजपच्या बरोबर नाही. लोकसभेला आम्ही एन-डी-ए बरोबर होतो. पण नंतर विधानसभेला आमचं आणि त्यांचं जागा शेअरिंगमध्ये जमलं नाही. त्यामुळे आम्ही तिथूनच बाहेर आहे. आणि मी माझा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतोय. ते त्यांचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळं आमची पक्षीय सीट शेअरिंगमुळं आमचं आणि त्यांचं जमलं नाही म्हणून भाजपपासून आम्ही फारकत घेतली. तर असं पण राजकारणात असं काय होतं की 2014 साली एक मोठे 3 पक्ष भाजप सोबत गेले होते. त्यानंतर असं भाजप काय चुकत गेलं किंवा कुणाचं काय चुकलं की भाजपपासून हे सगळे पक्ष दूर झाले? नाही, आता वापर आपण तुम्ही मागे एकदा बोलला होता की त्याच्याबद्दल भाजप वापर करून घेतं. आता त्याबद्दल आपण बोलणं योग्य नाही. प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीला त्यांचा पक्ष वाढवायचा होता. पहिले शिवसेनेवर युती होती. शिवसेना मोठा पक्ष होता. शिवसेनेचा यूज करून त्यांनी भारतीय जनता पार्टी मोठी झाली. त्यामुळं आणि आता माझ्यासारख्या पक्षाला त्यांनी का घेतलं नसेल, तर त्यावेळेस अजितदादाची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना आल्यामुळे मोठे प्लेयर आल्यामुळे छोट्या प्लेयरची गरज वाटत नसेल. त्यामुळे आपण त्यांच्यावर नाराज न होता आपला पक्ष कसा 100% वाढला पाहिजे, ही आपण भूमिका घेतली पाहिजे. या मताचा मी आहे. आणि मी राष्ट्रीय समाज पक्षाची भारतीय जनता पार्टीवर अलायन्स केली होती, ते आदरणीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांनी. पण मुंडे साहेबामुळे एक आश्वासक चेहरा होता, विश्वास होता. नंतर तसं काय तसं भाजपवाल्यांना काय आमची गरज वाटली नाही किंवा आमची ताकद छोटी असेल म्हणून त्याने आम्हाला विचारलं नसेल. त्यामुळे आमची ताकद मोठी करून आम्ही पक्ष राष्ट्रीय कसा बनवू ह्या दृष्टीनं मी आज 4 राज्यामध्ये माझ्या पक्षाला मान्यता मिळालेली आहे. महाराष्ट्रात मी 4 आमदार आणले, मंत्री झालो, ते आमच्या पक्षातूनच झालो. भाजपचा सहारा असेल, भाजपच्या अलायन्समध्ये असेल. भाजपने आम्हाला मंत्री केलं, पण आम्ही बी त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी मदत केली. आमची काही 2-4% मतं त्यांना मिळाली असतील. त्यामुळं अलायन्स होत राहतात, जात असतात. त्याच्याबद्दल एवढी काही काळजी करायचं काम नाही. आपला पक्ष मोठा झाला पाहिजे या भूमिकेने आम्ही बहुजन विचाराच्या दृष्टीनं सर्व समाजाला, शोषितांना, वंचितांना, या देशाला प्रस्थापित व्यवस्थेला हादरा देऊन एक बहुजनाची संघटना मोठी व्हावी म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाने निर्मित केली आहे. आणि त्याबद्दल आम्ही आम्ही कुणाशी जायचं, काय जायचं, त्यांना आमची गरज नाही, तर आम्ही तर त्यांच्या मागे कशाला जायला पाहिजे. म्हणून आपला पक्ष वाढवण्यासाठी काल आमची प्रायमरी चर्चा काँग्रेसशी झाली. जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेला आम्ही अलायन्स करतोय. काल आम्ही नगरपालिकेत देखील आम्ही त्यांच्याबरोबर अलायन्समध्ये होतो. त्यात आमच्या बारामतीची सीट लागली माझी. नंतर 2 अंबडला 2 रासपाचं स्वतंत्र खातं उघडलं. आज पैशाचा बाजार, ईव्हीएमचा बाजार भाजप भारतावरनं करून देखील आम्ही तिथे विजयी झालो. किती जागा निवडून आल्या? आमच्या आत्ता सध्या 3 जागा राष्ट्रीय समाज पक्षाने निवडून आल्या विशेष म्हणजे. आणि त्यामुळे आम्ही खुश आहे. आमचा पक्ष आपल्याकडे पैसा नसताना, सत्ता नसताना आपण एवढं ह्या वावटळात जिवंत राहतोय हेच आपल्याला हे आहे. आणि त्यामुळे आता उद्या आम्ही काँग्रेसची अलायन्स करतोय. ते काँग्रेसचं आता काय होतंय, जिथं कॅन्डिडेट विनिंग होईल, ती सीटच आपण घेतली पाहिजे. जिथं काँग्रेस विनिंग होते तिथं आम्ही त्यांना मदत केली पाहिजे. जिथं राष्ट्रीय समाज पक्ष विनिंग होतंय तिथं काँग्रेसनं मदत केली पाहिजे. या दृष्टीने आम्ही काँग्रेसशी काल आमची प्रायमरी चर्चा झालेली आहे. जागा वाटपा संदर्भात कुठं कुठं लढणार काँग्रेस सोबत, त्याबद्दल काय? आम्ही महाराष्ट्रात सर्वच महानगरपालिका काँग्रेसबरोबर लढतोय. जिल्हा परिषद, पंचायत समिती देखील त्यांच्यावर आम्ही लढतोय. परंतु लढतोय म्हणजे नुसतं पडण्यासाठी नाही. जिथं काँग्रेसचा इलिजिबल कॅन्डिडेट असेल विजय मिळणे होणार, तिथं राष्ट्रीय समाज पक्षानं मदत करायची आणि जिथं रासपाचा कॅन्डिडेट चांगला असेल, तिथं बीजेपीनं मदत करायची. अशा हेतून आमचं चर्चा चाललेली आहे. आणि पक्ष वाढवण्यासाठी आपण कुणावर टीका-टिप्पणी करण्यात काही अर्थ नाही. आपला पक्ष वाढत गेला पाहिजे. जिस समाज का दल है, उस समाज का बल है. तुमचं दल नसल्यामुळे बेदखल आहे. भाजप आपलं दल असू शकत नाही. म्हणूनसाठी आम्ही ठरवून घेतलं, की आम्ही पहिल्यापासूनच त्यांच्याशी 2 हात लावून, बाजूला राहून आम्ही आमच्या सिम्बॉलवर लढण्याचा प्रयत्न केला.
आज मागे त्यांच्यावर होतो. आता त्यांच्यावर आगायला यायची काही गरज नाही. त्यांना त्यांचं ते बी एकेकाळी काही झिरोच होते ना. एकेकाळी त्यांचा एक मेंबर ऑफ पार्लमेंट नव्हता. त्यांनी त्यांची मेहनत घेतली. आम्ही आमची मेहनत वाढवू, लोकांना वाढवू आणि आज आम्ही सकाळपासून जवळ-जवळ 20-22 कॅन्डिडेट येऊन गेले. टॉपचे. म्हणजे आम्हाला देखील एवढं तिकीट मागण्यासाठी रीग लागली, की आता 141 लोकांनी तिकीट मागितले मला मुंबईमध्ये. 233 वार्डापैकी 139 आणि अजून आता परत फोन यायला लागलेले आहेत. त्यामुळे आम्ही आम्ही सर्व देखील तयारी ठेवली आहे. तर काँग्रेसवर अलायन्स झाल्यानंतर एकमेकाला त्यांचाही फायदा होईल, आम्हाला आमचाही फायदा होईल. ह्या दृष्टीने आमची अलायन्सच्या दृष्टीने चर्चा चालली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये तुमची संघटना मजबूत आहे. तिथं ताकद लावून लढणार. कालच आमची काँग्रेस, तिथं उभाटा, परत अजितदादा, शरद पवार साहेब यांच्याशी चर्चा झाली आणि तिथं माझे तालुका जिल्हाध्यक्ष आहेत ते आता चर्चेला बसलेत तिथं. तिथेही आम्हाला ती जागा काँग्रेस देते, पुण्यात देते, नांदेडमध्ये चाललंय, लातूरमध्ये चाललंय, संभाजीनगरला चाललंय. सर्व ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांना ते बोलवतात. काँग्रेसवाले सर्व महाविकास आघाडीवाले. त्यांना म्हणलं ठीक आहे, आमचे कॅन्डिडेट भरून घेणार आहे आणि नंतर बी-फॉर्म देताना ज्यावेळेस अलायन्सचं आमचं होईल सर्व मंडळी फेरी, वर्षाताई असेल किंवा हर्षवर्धन सपकाळ साहेब असतील यांच्याशी बसल्यानंतर आपण चर्चा करू आणि त्या माध्यमातून विनिंगच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू. नगर परिषद निवडणुकांमध्ये तुम्हाला किती टक्के मतदान पडलं? मी महाराष्ट्रात आम्ही जागा प्रत्येक ठिकाणी कुठं 2, 3, 4 उभा केलत्या. आमच्या काही कॅन्डिडेट तर 10 मतात, 12 मतात काही कॅन्डिडेट गेलेले आहेत. 10 ते 12 मतात, 9 मतात एक कॅन्डिडेट गेलेला आहे. अशा कमी मार्जिननं आमचा पराजय झाला. पण 3 ठिकाणी बारामतीमध्ये पहिला विजय झालाय आमचा. म्हणजे बारामतीत विजय झाला, जालनामध्ये, अंबडमध्ये विजय झाला. आमच्या आमच्या ताकदीवर आमच्या कार्यकर्त्याच्या, राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांचं योगदान आहे आणि त्या वार्डातल्या जनतेनं माझ्यावर विश्वास ठेवला, प्रेम दिलं. ना पैसा देऊन काहीतरी जे वन वोट, वन नोटच्या माध्यमातून माझे कॅन्डिडेट विजय केले. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. तर तुम्ही नेहमी इतर राज्यात पण तुमच्या पक्षाच्या ताकदीबद्दल बोलतात. अशी काय कुठं-कुठं काय ताकद आहे इतर राज्यामध्ये? मी आता उत्तर प्रदेशमध्ये बी मला 1.2% वोटिंग मिळालेलं आहे. तो विजय कोण नाही झाला. वोट वोट ऑफ पर्सेंटेज माझा चांगला आहे. मध्य प्रदेशमध्ये माझी चांगली ताकद वाढत चालली आहे. तर महाराष्ट्रानंतर सर्वात चांगलं राज्य कुठलं असेल राष्ट्रपाला तर मध्य प्रदेश एक आहे आणि गुजरात एक आहे. गुजरातमध्ये माझे 28 कॉर्पोरेटर जिवंत आहेत. कॉर्पोरेटर निवडून आलेत गुजरातमध्ये. एक आमदार माझा 750 वोट्सनं पडलेला आहे आमदार गुजरातमध्ये. महाराष्ट्र, गुजरात कर्नाटकाला माझे कॉर्पोरेटर विजयी झालेले आहेत. उत्तर प्रदेशला विजयी नाही झालं, पण वोट ऑफ पर्सेंटेज माझं वाढलेलं आहे. कर्नाटकमध्ये कर्नाटकात एक नगरसेवक आहे माझा. बेंगलोरचा नगरसेवक माझा आहे. एक नगरसेवक आहे. आसाममध्ये एक जिल्हा परिषद मेंबर आहे माझा. मला महाराष्ट्राचं राजकारण नाही करायचं, मला देशाचं राजकारण करायचं आहे. महाराष्ट्रात सुभेदार भेटतो आणि दिल्लीमध्ये राजा बसतो. राजासाठी आमची लढाई चाललेली आहे आणि ते बी स्वतःच्याच ताकदीनं जायचं आहे आम्हाला. दुसऱ्याच्या कंबळावर, हातावर, बाणावर वगैरे नाही जायचं. आम्हाला आमची कबशी घेऊनच राष्ट्रीय समाज पक्ष मोठा करायचा आहे. त्या दृष्टीने आमचा प्रयत्न चालू आहे. हे होते महादेव जानकर साहेब. आम्हाला आमचा पक्ष मोठा करायचा आहे आणि आमच्या पक्षाचंच चिन्ह घेऊन आम्ही लढणार, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामॅन दीपक साळुंकेसह मी प्रकाश पाटील, story.com, मुंबई.